कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे। रात्री कधी कधी जोरदार कोसळणाऱ्या पावसाची रविवारी दिनांक 7 जुलै रोजी दिवसभर रिपरिप सुरू होती। त्यामुळे शहराच्या बऱ्याचशा सखल भागात पाणी साचले होते। दरम्यान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीने देखील यंदा पहिल्यांदाच पात्र सोडले। 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा या ठिकाणची पाणी पातळी 32 फूट 3 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे। तर जिल्ह्यातील तब्बल 50हून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे। खरं तर कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असून धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळत आहेत। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होताना पाहायला मिळतेय। तर पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत देखील वेगाने वाढ झाली असून त्या दुथडीवरून वाहत आहेत। जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहेत। त्यामुळेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना संभाव्य धोक्याची सूचना देखील देण्यात आली आहे। दरम्यान पंचगंगा नदीमुळे येणाऱ्या संभाव्य पुराचा विचार करता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने देखील योग्य ती तयारी पूर्ण केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।